नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घटाचं विसर्जन कसं करायचं याची संपूर्ण विधी सांगणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा. माहिती संपूर्ण ऐकली तर तुम्हाला घट विसर्जन कसं करायचं याची संपूर्ण माहिती मिळेल. शारदीय नवरात्रीची सुरुवात झालेली आहे आणि सर्वांनी आपल्या घरी घटस्थापना केलेली आहे. घटस्थापनेपासून 10 दिवसांनी घटाचं विसर्जन केले जाते. घट हलवला जातो. घट विसर्जन केला जातो. हा घट कसा हलवायचा, म्हणजे घटाचे विसर्जन कसे केले जाते, हा घट कसा उठवायचा, त्याचा शुभमुहूर्त काय आहे, घट कोणी उठवावा, कसा उठवावा, घटामध्ये घातलेल्या पूजेच्या साहित्याचं काय करायचं, कसं करायचं, नैवेद्य काय दाखवायचा, यासारख्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये मिळतील. यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा. तुम्ही जर पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. आश्विन शुद्ध दशमीला विजयादशमी असे आपण म्हणतो. देवीच्या घटाची स्थापना आपण आश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर देवीची नवरात्र साजरी होते आणि 10व्या दिवशी दसरा हा सण आपण साजरा करतो. तर या दिवशी बसवलेल्या घटाचं विसर्जन केलं जातं, म्हणजेच दशमीच्या दिवशी दसऱ्याला केलं जातं. तर या नवरात्रीच्या घटाचं विसर्जन शास्त्रोक्त पद्धतीनं कसं करायचं याबद्दल माहिती आपण बघणार आहोत. तसेच आपण 9 दिवस संकल्प करून जे व्रत केलं त्या व्रताची सांगता देखील कशी करायची ही माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आपल्या कुलाचाराप्रमाणे काही जण नवमीला तर काही जण दशमीला घटाचं विसर्जन करतात. नवरात्रीचे 9 दिवस झाल्यानंतर 10व्या दिवशी येतो दसरा. कधी कधी दसरा 9व्या दिवशी येतो. बऱ्याच जणांकडे 9व्याच दिवशी घट हलविले जातात, तर काही ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी घट हलवून त्याचं विसर्जन केले जाते. आता जर तुमच्याकडे 9व्या माळेला 9व्या दिवशी घटाचं विसर्जन होत असेल तर त्या दिवशी करा, आणि ज्यांच्याकडे दसऱ्याच्या दिवशी घटाचे विसर्जन होते, घट हलवले जातात, त्यांनी त्या दिवशी करा. ज्यांच्याकडे नवमीला घटाचे विसर्जन केले जाते त्याला खंडे नवमी देखील म्हणतात. आणि तुम्ही दशमीच्या दिवशी घट विसर्जन करणार असाल तर तो 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे, म्हणजे तो संपूर्ण दिवस शुभ आहे. आता घटांचे विसर्जन कसे करायचे, घट कसा हलवायचा याची माहिती आपण पाहूया. ज्या दिवशी आपल्याला घटाचं विसर्जन करायचं आहे त्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून आपल्या घरातील स्वच्छतेची जी कामे असतील ती करून घ्यायची आहे. आंघोळ करून स्वच्छ कपडे घालायचे आहे. यानंतर आपल्याला घटाला, देवीला, मंगळ कलशाला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे. यानंतर आपण घरासमोर किंवा देवीसमोर किंवा देवघरात जे चांदीचे देव ताट पानावर मांडलेले असतील ते, किंवा पानावर इतर मूर्ती मांडलेले असतील त्यांना या दिवशी दह्या दुधाने आपल्याला आंघोळ घालून घ्यायची आहे. कारण आपण घटस्थापनेच्या दिवशी देवांना, टाकांना दही दुधाने आंघोळ घालून त्यांना पानावर मांडले होते. त्यानंतर आपण त्यांना स्नान घातलेले नव्हते, तर त्या सर्व देवांना एका ताटात घेऊन दह्याने, दुधाने, तुपाने आंघोळ घालायची आहे, किंवा पंचामृताने आंघोळ घातली तरी चालेल. त्यानंतर पुन्हा तुम्हाला त्यांना स्वच्छ कपड्याने कोरडे करून घ्यायचे आहे आणि पुन्हा हे पानावर देव मांडायचे आहे. त्याचबरोबर जर का तुम्ही देवीचा घट जिथे स्थापन केला आहे, चौरंगावर, पाटावर, तिथे तुम्ही जर का देव मांडलेले असतील तर ते देवसुद्धा आज दह्या दुधाने आंघोळ घालून नवीन आसन टाकून तिथे ठेवायचे आहे. यानंतर आपण स्थापन केलेला घट उचलायचा आणि परत त्याच जागेवर ठेवायचा, किंवा घट जागीच थोडा हलवायचा. यानंतर घटाभोवती जे धान्य उगवलेले आहे याला आपण धन म्हणतो. या धनाची माळ करून कोणी देवीच्या फोटोला किंवा घटाला घालतात. पूर्वीचे लोक हे उगवलेले धन बायका पोरी आपल्या केसात लावायचे
आणि माणसं आपल्या टोपीमध्ये हे धान्य लावायचे, तर काही ठिकाणी हे धान्य तिजोरीत ठेवायचे. यानंतर आपण जो अखंड दिवा लावला आहे तो विझवायचा नाही, तर त्यात तेल असेपर्यंत तो चालूच ठेवायचा. जेव्हा त्यातील तेल संपेल तेव्हा तो आपोआप विझेल. जर तुम्ही घट बसवताना काही संकल्प केला असेल तर घट विसर्जन करताना आपल्याला हातात थोड्या अक्षता घेऊन संकल्प सोडून त्या अक्षता घटावर टाकायच्या आहेत. आता घट कोणी उठवायचे? घट शक्यतो पुरुष मंडळीनेच उठवायचे. यानंतर दसऱ्याच्या दिवशी सकाळी जो काही स्वयंपाक केला असेल तो नैवेद्य घटाला व देवीला दाखवायचा आहे. आता बऱ्याच ठिकाणी देवीची तळी भरली जाते, परड्या भरल्या जातात. घटाला, देवीला, परड्यांना पुरणांचा स्वयंपाक करून नैवेद्य दाखविला जातो. तर केलेल्या स्वयंपाकाचा हा नैवेद्य तळी भरल्यानंतर, परड्या भरल्यानंतर, आरती केल्यानंतरच दाखवायचा आहे. तर देवीच्या परड्या तुम्हाला भरायच्या आहे. त्यानंतर देवीची तळी तुम्ही भरायची आहे. देवीची तळी 5 मुलांना बोलवून त्यांच्या हातून तळी भरायची आहे. देवीचा जय जयकार करायचा आहे. देवीची आरती करायची आहे आणि यानंतर घटावर नारळ घेऊन तो फोडायचा आहे आणि त्याचा प्रसाद सर्वांनी खायचा आहे. तसेच आलेल्या मुलांना एक एक कडकणी द्यायची आहे. आता कडकण्यांचा जो नैवेद्य आहे तो पंचमी किंवा सप्तमीला दाखवला जातो, किंवा काही जण अष्टमीला देखील दाखवतात. त्यामध्ये साजशृंगार देखील असतो. देवीच्या बांगड्या, जोडवी, कंगवा, फणी, वेणी, आरसा या सर्वांची माळ करून देवीला बांधली जाते. कणकेपासून या सर्व वस्तू बनविले जातात आणि त्या तेलात तळून घेऊन त्याची माळ बनविली जाते किंवा कोणी ताटात ठेवून देवीपुढे पुजतात. तसेच कडकण्यांचा नैवेद्य देवीला दाखवला जातो. हाच नैवेद्य आपल्याला आलेल्या मुलांना तळी भरल्यानंतर द्यायचा आहे. त्याचबरोबर तुमच्या परिसरातील देवीला सुद्धा तुम्हाला कडकण्यांचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्याचबरोबर घरात केलेल्या स्वयंपाकाचा नैवेद्य सुद्धा दाखवायचा आहे. यानंतर घटस्थापनेसाठी वापरलेल्या साहित्याचे काय करायचे, तर जे धान्य उगवलेले आहे ते तुम्ही तुमच्या शेतात ठेवलं तरी चालेल, किंवा तुमच्या घरामध्ये एखादं झाड वा कुंडीतल्या मातीत टाकले तरी चालेल, किंवा वाहत्या पाण्यात सोडले तरी चालेल, किंवा बागेमध्ये मातीत खड्डा करून त्यात टाकू शकता. आता कळसामधले जे पाणी आहे ते घरातील सर्वांवर व घरामध्ये सर्वत्र शिंपडायचे आहे आणि उरलेले पाणी घरातल्या कुंडीतील कोणत्याही झाडाला घालायचे आहे. हे पाणी फक्त तुळशीला घालायचे नाही. आता पानं, फुलं, माळी हे तुम्ही बागेमध्ये किंवा मोठ्या झाडांच्या बुडाशी खड्डा करून त्यात टाकू शकता, किंवा तुमच्या घराजवळ जर निर्माल्य टाकण्यासाठी कलश असेल तर त्यात तुम्ही ते टाकून देऊ शकता. कलशामध्ये टाकलेले नाणं तुम्ही देवघरात किंवा तिजोरीमध्ये ठेवायचे आहे. तुम्ही घटाला ठेवलेली फळे घरात खाऊ शकता आणि पूजेमध्ये जे तांदूळ वापरले आहे ते तुम्ही पक्ष्यांना खाऊ घालू शकता आणि देवीला भरलेली ओटी आपण घरातच वापरू शकता किंवा तुम्ही कोणालाही देऊ शकता. घटापुढे ठेवलेले देव किंवा चांदीचे टाक किंवा मूर्ती तुम्ही देवीची तळी भरल्यानंतर मंदिरात ठेवून द्यायची आहे. तुम्ही देवीची तळी भरत नसेल तर यावर्षी नक्कीच भरा. कुलदेवतेची तळी भरणं ही खूप चांगली गोष्ट आहे. कुलदेवतेची तळी भरल्याने देवीचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर व घरावर राहतो. घरात सुखशांती नांदते. आपल्या घरावर कोणाचीही वाईट नजर पडत नाही. सकाळी तुम्ही तळी भरून घट हलवून नैवेद्य दाखवून उपवास सोडू शकता. तळी भरताना तुम्ही ताटामध्ये उगवलेले थोडे धान्य घ्यायचे आहे. आता घटावरील मातीचा घट तुम्ही स्वच्छ धुवून वापरू शकता किंवा पाय लागणार नाही अशा ठिकाणी ठेवून द्यायचा आहे. दसऱ्याच्या दिवशी घट उठतो त्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो. तर या दसऱ्याच्या दिवशी, दशमीच्या दिवशी देवी विजया स्वरूपात असते. महिषासुरावर विजय प्राप्त केल्याने
आपण त्याचा आनंद साजरा करतो, गोडधोड करतो. एकमेकांच्या घरी जाऊन आपण एकमेकांना शुभेच्छा देतो. सायंकाळी आपट्याची पाने वाटतो, म्हणजेच एकमेकांना सोने देतो. सोनं घ्या, सोन्यासारखे राहा असे देखील आपण म्हणतो. तर अशा पद्धतीने आपल्याला दसऱ्याला घटाचे विसर्जन करायचे आहे. तुमच्याकडे घटाचे विसर्जन कसे करतात नक्कीच कमेंट करा.